हेलो स्टूडेंट्स, क्लास 12 मॅथमॅटिक्स नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करायचा आहे व्हेक्टर्स. ठीक आहे. फिजिक्समध्ये आपण स्केलर क्वांटिटीज आणि व्हेक्टर क्वांटिटीज याचा विचार आपण करत असतो. ठीक आहे. आता व्हेक्टर्स क्वांटिटी म्हणजे काय किंवा व्हेक्टर म्हणजे काय, बरोबर. ज्याच्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड बरोबर आहे. मॅग्निट्यूड म्हणजे काय असतो, एक नंबर असतो. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ह्या जर दोन्ही गोष्टी रिक्वायर्ड असतील टू डिफाइन इट, त्याला म्हणतो आपण व्हेक्टर्स. बरोबर. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ आर नेसेसरी. मॅग्निट्यूड इज जस्ट अ नंबर, जस्ट अ क्वांटिटी. तो काय एक नंबर असतो, एक क्वांटिटी असतो फक्त. ठीक आहे. मग व्हेक्टरसाठी आपल्याला मॅग्निट्यूड पाहिजे आणि डायरेक्शन पाहिजे. मी म्हटलं की अप्लाय 5 न्यूटन फोर्स बरोबर आहे इन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. मग बघा, जर सपोज याला मी एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस हा ओरिजिन झाला, तर मी काय करणार, सपोज म्हणजे मी दाखवण्यासाठी घेतो एक एक्झाम्पल की इथून एक 5 न्यूटनचा फोर्स पाहिजे मला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, पर्टिक्युलर डायरेक्शन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. बरोबर आहे. तर हे जे आहे इथपर्यंत समजा मी 5 ला पोहोचलो, तर हा आहे 5 न्यूटन इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. मग बघा 5 काय आहे, हे जे 5 आहे हे जर रिप्रेझेंट 5 ला करत असेल ना, हे झाली मॅग्निट्यूड. आणि हा जो एरो आहे, हा एरो काय दाखवत आहे, डायरेक्शन दाखवत आहे. काय दाखवत आहे, डायरेक्शन. मग व्हेक्टर्स क्वांटिटी आर दोज क्वांटिटी विच रिक्वायर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन टू डिफाइन. ओके. आता लक्षात घ्या थोडस, आता मी फक्त हे सर्व काढून टाकतो आणि एक लाईन सेगमेंट काढतो. ही सपोज एक लाईन सेगमेंट आहे. ही काय आहे, लाईन सेगमेंट आहे. ठीक आहे. यावर सपोज मी एक पॉइंट घेतला ए. इथे समजा एक पार्टिकल घ्या किंवा एखादं व्हेकल घ्या, ते काय केलं, स्टार्ट झालं अँड दॅट व्हेकल इज रनिंग along this line. Okay. And it reaches to the final destination B. मग बघा काय झालं, हे जे व्हेकल असेल किंवा पार्टिकल इट हॅज रीच फ्रॉम ए टू बी. ए पासून तर बी पर्यंत आलं ना, पर्टिक्युलर डायरेक्शनने आलं, काहीतरी डिस्टन्स कव्हर केला म्हणजे काहीतरी मॅग्निट्यूड आहे. तर याला दाखवताना असं दाखवलं जातं, मग मॅग्निट्यूड ए पासून तर बी पर्यंत आणि डायरेक्शन ए टू बी. हा जो बार आहे ए बी म्हणजे काय, फ्रॉम ए टू बी. लक्षात घ्या. आणि सपोज येथे या ठिकाणी बघा, सपोज एक पॉइंट घेतला डी. इथून एक व्हेकल स्टार्ट झाला आणि ते इथपर्यंत आला, इथे स्टॉप झाला. ठीक आहे. फ्रॉम डी टू सी. याला दाखवताना मी व्हेक्टर डीसी किंवा डीसी बार म्हणायला, किंवा याच्यावरती ही जी लाईन आहे, दिस लाईन रिप्रेझेंट्स व्हेक्टर क्वांटिटी. बरं, डीसी बार. ठीक आहे. तर व्हेक्टर डीसी मीन्स काय, फ्रॉम डी टू सी. आणि असं जर सपोज एखाद्या वेळेस तुम्ही वाचता की व्हेक्टर पी क्यू म्हणजे पी आणि क्यू हे जे दोन पॉइंट आहेत, त्यामध्ये डिस्टन्स म्हणून झाली त्याची मॅग्निट्यूड. आणि पी क्यू मीन्स फ्रॉम पी टू क्यू मी स्टार्ट फ्रॉम पी. हा झाला त्याचा इनिशियल पॉइंट. आणि हा जो क्यू आहे हा झाला त्याचा टर्मिनल पॉइंट पी क्यू. ओके. व्हेक्टर पी क्यू. मग आता व्हेक्टर म्हणजे काय, तर एक ते डायरेक्टेड, एक पर्टिक्युलर डायरेक्टेड लाईन सेगमेंट असते. ते डायरेक्टेड लाईन सेगमेंट अशी लाईन की ज्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन असते, त्याला एक पर्टिक्युलर काय असते, डायरेक्शन असते. त्याला म्हटलं जातं व्हेक्टर. व्हेक्टर ए बी, व्हेक्टर पी क्यू, व्हेक्टर डीसी मीन्स फ्रॉम डी टू सी, व्हेक्टर ए बी फ्रॉम ए टू बी, व्हेक्टर पी क्यू फ्रॉम पी टू क्यू. डायरेक्शन इज फ्रॉम पी टू क्यू. ओके. व्हेक्टर असे राहू शकतो, बरोबर ना. हा पॉइंट पी, हा क्यू, बरोबर आहे. मग हे जे डिस्टन्स आहे पी क्यू मधला, ते झालं त्याची मॅग्निट्यूड. आणि डायरेक्शन हा झाला इनिशियल पॉइंट, हा झाला टर्मिनल म्हणजे त्या ठिकाणी तो काय होत आहे, एंड होत आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला डिफाइन करावा लागतो व्हेक्टर ए बी, व्हेक्टर डीसी. कधी सपोज आपण एक लाईन काढली. ठीक आहे. आणि या लाईनची जी लेंथ आहे ते अनडिफाईन्ड लेंथ आहे. ठीक आहे. अनडिफाईन्ड आहे किंवा इन्फायनाइट लेंथ आहे. ओके. इन्फायनाइट आहे. आणि फक्त तुम्ही याला अशी डायरेक्शन दिली, पर्टिक्युलर डायरेक्शन, बस या डायरेक्शन जात आहे.
बट लेंथ कशी आहे अनडिफाईन्ड आहे. आणि याला जर म्हटलं वेक्टर ए, बघा वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी असं जर असेल तर समजून जायचं की वेक्टर तर आहे, पर्टिक्युलर डायरेक्शनने जात आहे, बट त्याची लेंथ ही अनडिफाईन्ड आहे, मॅग्निट्यूड अनडिफाईन्ड आहे का इनफायनाइट आहे, इनफायनाइट आहे. ओके, हे समजलं. स्मॉल लेटर आहे त्याच्यावर बार आहे, बार आणि वेक्टर तर आहेच आहे, पर्टिक्युलर डायरेक्शन आहेच आहे, पण स्मॉल लेटरने दाखवलं असेल तर समजून जायचं की इट इज ऑफ अनडिफाईन्ड लेंथ. ओके, नाउ सपोज मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर, लक्षात घ्या मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर कशा प्रकारे दाखवले जाते. हा जर सपोज वेक्टर ए बी असेल, काय असेल वेक्टर ए बी, तर याची मॅग्निट्यूड दाखवताना मॅग्निट्यूड मॉड ऑफ वेक्टर ए बी, मॉड ऑफ वेक्टर ए बी. समजा वेक्टर पी क्यू आहे, वेक्टर पी क्यू आहे, तर याची मॅग्निट्यूड मॉड ऑफ वेक्टर पी क्यू, मॉड ऑफ वेक्टर पी क्यू अशा प्रकारे त्याची मॅग्निट्यूड दाखवल्या जाते. ठीक आहे, दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ मॅग्निट्यूड. दिस मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड मॉड आहे, मॉड नेहमी पॉझिटिव्ह असतो ना, मॉड नेहमी पॉझिटिव्ह. दिस मॅग्निट्यूड इज ऑलवेज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. मॅग्निट्यूड 0 राहू शकते, यस राहू शकते, बरोबर आहे, किंवा ते ग्रेटर दॅन 0 असेल, मॅग्निट्यूड हे लेस दॅन 0 राहणार, मॅग्निट्यूड हे लेस दॅन 0 राहणार नाही, मॅग्निट्यूड इज ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. जसा हा वेक्टर पी क्यू आहे, याची मॅग्निट्यूड तुम्हाला रिप्रेझेंट, मॅग्निट्यूड कशी काढायची आहे त्याला रिप्रेझेंट करायचं आहे. यू हॅव टू जस्ट राईट डाऊन लाईक मॉड ऑफ वेक्टर पी क्यू, मॉड ऑफ वेक्टर पी क्यू, दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड आहे ना, मॅग्निट्यूड म्हणजे काय, जसं आता मॅग्निट्यूड ऑफ ए बी, मॅग्निट्यूड ऑफ ए बी म्हणजे ए बी मधला डिस्टन्स, हे झालं त्याची मॅग्निट्यूड, बरोबर आहे. जसं मॅग्निट्यूड पी क्यू, मॅग्निट्यूड पी क्यू, बरोबर, पी पासून तर क्यू पर्यंत डायरेक्शन, त्या डायरेक्शन इज फ्रॉम पी क्यू वेक्टर जर रेट केलं तर डायरेक्शन इज फ्रॉम पी टू क्यू. मॅग्निट्यूड ऑफ पी क्यू मीन्स हे जे डिस्टन्स आहे, हे जे आहे मॅग्निट्यूड, याला म्हणायचं मॅग्निट्यूड. आय होप हा मॅग्निट्यूडचा कन्सेप्ट आणि वेक्टरला रिप्रेझेंट करणं थोडंसं समजलं असेल. मॅग्निट्यूड इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0 और इट कॅन बी इक्वल टू 0. नेक्स्ट वेक्टर्स. वेक्टर्समध्ये जे टाइप्स आहेत, टाइप्स ऑफ वेक्टरमध्ये झिरो वेक्टर, झिरो वेक्टर असा वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड 0 आहे. मला सांगा असा वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड काय तर 0 आहे, किंवा झिरो वेक्टरमध्ये काय होईल, जो इनिशियल पॉईंट असेल, जो इनिशियल पॉईंट असेल तोच टर्मिनल पॉईंट असेल, तोच टर्मिनल म्हणजे जसं वेक्टर ए ए, वेक्टर ए ए इनिशियली ए आणि एंडही ए वर होतं, बरोबर ना, वेक्टर ए ए. मग मला सांगा त्याला मॅग्निट्यूड काय असायला पाहिजे, 0. तर याला म्हणतात झिरो वेक्टर. इफ द मॅग्निट्यूड ऑफ एनी वेक्टर ए इज हॅज टू बी 0. मला सांगा वेक्टर ए आहे म्हणजे स्टार्टही ए वर आहे, एंडही तिथे ए वरच आहे, बरोबर आहे का, त्यावेळेस मॅग्निट्यूड काय असेल, 0 असेल. युनिट वेक्टर, युनिट मीन्स 1. इफ मॅग्निट्यूड ऑफ एनी वेक्टर इज 1, मॅग्निट्यूड काय असेल 1 येत असेल. मॅग्निट्यूड जर 1 असेल तर तुम्ही त्याला युनिट वेक्टर म्हणू शकता. मॅग्निट्यूड ऑफ एनी वेक्टर इज इक्वल टू 1, देन द वेक्टर कॅन बी कॉल्ड ॲज युनिट वेक्टर. युनिट मीन्स 1. ओके, मग आता नो डाऊट डायरेक्शन काही असेल, फक्त त्याची मॅग्निट्यूड 1 असायला पाहिजे. कोइनिशियल पहा थोडंसं, कोइनिशियल वेक्टर्स म्हणजे काय, कोइनिशियल हा एक पॉईंट आहे, सपोज हा पॉईंट मी म्हणतो की हा पी आहे, पी पासून एक वेक्टर स्टार्ट झाला आणि या ठिकाणी एंड झाला, हा झाला क्यू. ठीक आहे, पर्टिक्युलर डायरेक्शनने. त्यानंतर दुसरा एक वेक्टर आहे, दुसरा वेक्टर स्टार्ट झाला पी पासून आणि इथे एंड झाला आरला. मला सांगा कोइनिशियल. इनिशियल म्हणजे को म्हणजे सोबत, ज्याची स्टार्टिंग सोबत आहे, ज्याची स्टार्टिंग काय तर सोबत आहे. कोइनिशियल वेक्टर have a same initial point but different terminals. Here vector PQ, see vector PQ from P to Q and vector PR can be called as co-initial vector. आता असंच आपल्याला को टर्मिनल पाहायचं. को टर्मिनल सपोज एक वेक्टर आहे सपोज PA, दुसरा एक वेक्टर आहे, बरोबर आहे, तो समजा QA. ठीक आहे, इथून स्टार्ट झाला. मग आता या ठिकाणी जर आपण विचार केला वेक्टर ओके
PA start from P towards A, वेक्टर QA, मग मला सांगा PA start from P, end at A, start from Q, end at A. मग या ठिकाणी जर पाहिला तो जो टर्मिनल आहे, टर्मिनल म्हणजे जो एंड आहे, हा एंड काय आहे तर सेम आहे, अशांना म्हणायचं को टर्मिनल. मी आता समजा थर्ड वेक्टर वगैरे एखादा काढला या ठिकाणी, बरोबर आहे, असा जर एखादा वेक्टर काढला, बरोबर आहे, याला नाव दिला आर एंड कुठे होता आहे ए ला, म्हणजे वेक्टर पी ए, वेक्टर क्यू ए, वेक्टर आर को टर्मिनल म्हणजे ज्याचा टर्म ज्याचा एंड काय तर सेम आहे ते झाले को टर्मिनल वेक्टर्स. त्याला म्हणतात को टर्मिनल वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स, महत्वाची डेफिनेशन, इक्वल वेक्टर मध्ये काय असेल, मॅग्निट्यूड ही सेम असेल, सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन ही सुद्धा काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. सेम मॅग्निट्यूड सेम डायरेक्शन असेल तरच त्याला काय म्हटलं तर इक्वल वेक्टर्स म्हटलं जातं. जसं लक्षात घ्या, या ठिकाणी मी एक वेक्टर काढला, वेक्टर, ठीक आहे, वेक्टर पी, दुसरा एक वेक्टर काढला, बरोबर आहे, वेक्टर ए बी, थर्ड वेक्टर काढला, थर्ड वेक्टर सपोज वेक्टर आर एस, या ठिकाणी पी क्यू ए बी आर एस, डायरेक्शन सेम आहे, मॅग्निट्यूड सेम आहे. सो वी कॅन से दॅट वेक्टर पी क्यू कॉमा वेक्टर ए बी and vector RS are equal vectors because they have the same direction as well as same magnitude. Means magnitude of PQ is equal to magnitude of AB is equal to magnitude of RS, vector RS. बरोबर, PQ बरोबर, वेक्टर PQ याची मॅग्निट्यूड वेक्टर AB, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर AB, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर एस काय असेल, इक्वल असेल. मॅग्निट्यूड तो इक्वल आहेच आहे, ऍट द सेम टाइम त्यांची डायरेक्शन सुद्धा सेम आहे, तर दोज वेक्टर कॅन बी कॉल्ड एज इक्वल वेक्टर्स. देन निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. नेक्स्ट, निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. सी नाउ इफ इट इज लाइक ए बी, ओके, ए बी, देन लाइक हियर पी क्यू, ठीक आहे. हा सपोज वेक्टर ए बी आहे, हा वेक्टर ए बी, ठीक आहे, वेक्टर ए बी म्हणजे फ्रॉम ए टू बी, ओके. आणि हा सपोज वेक्टर क्यू पी आहे म्हणजे फ्रॉम क्यू टू पी. काय झालं या ठिकाणी, मॅग्निट्यूड सेम आहे बघा, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए बी इज इक्वल टू magnitude of vector PQ, magnitude same है but opposite direction काय opposite आहे, तर याला म्हटलं जातं निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर, if vectors have same magnitude but opposite direction, then the vectors are called as negative of a vector. बरोबर आहे. तर हे कन्सेप्ट आहे. झिरो वेक्टर मॅग्निट्यूड 0, युनिट वेक्टर मॅग्निट्यूड 1, को इनिशियल पॉइंट सेम, टर्मिनल डिफरंट, को टर्मिनल सेम, को टर्मिनल म्हणजे एंड सेम, इनिशियल पॉइंट डिफरंट. बरोबर आहे. इक्वल वेक्टर सेम मॅग्निट्यूड आणि सेम डायरेक्शन सुद्धा काय असेल तर सेम असेल. निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर, मॅग्निट्यूड सेम बट अपोजिट डायरेक्शन. नेक्स्ट टर्म पाहायची आपल्याला कोलिनियर वेक्टर. पाहता सपोज आपण या ठिकाणी एक अशी लाईन काढली, काय काढली आपण, एक लाईन, ठीक आहे. याच्यावर सपोज आपण एक वेक्टर रिप्रेझेंट केला, वेक्टर सपोज या ठिकाणावरून आपण सुरुवात केली म्हणजे ए पॉइंट, ठीक आहे, आणि आपण या ठिकाणी काय झालं, एंड झालं म्हणजे हा बी, ठीक आहे. हा सपोज झाला आता वेक्टर ए बी. दुसरा एक मी घेतला सपोज इथे याच लाईन अलॉंग द सेम लाईन, ठीक आहे. हा जो आहे हा पॉइंट सी आहे आणि इथून मी स्टार्ट केले आणि या ठिकाणी मी एंड झालो बी सी, ओके. हा झाला सपोज वेक्टर सी डी. मग मला सांगा वेक्टर ए बी आणि वेक्टर सी डी आर अलॉंग द सेम लाईन, कोलिनियर वेक्टर, ओके.
even if these two vectors are parallel to the another line, suppose this is line L1, मग AB आणि CD मला सांगा कोलिनियर आहे. जर AB जर या लाईनला पॅरलल असेल तर CD सुद्धा या लाईनला पॅरलल असेल. बरं आहे. कोलिनियर वेक्टर त्यालाही म्हटलं जातं की जे असे दोन वेक्टर जे की एका तिसऱ्या लाईनला जर काय असेल पॅरलल असेल, आर पॅरलल ए वेक्टर AB and vector CD are parallel to the same line, parallel to the same line, then also the vector can be called as collinear vectors. If the vectors even collinear vectors can be parallel to each other as well. हा वेक्टर AB आहे, दुसरा वेक्टर काढला मी या ठिकाणी, हा PQ काढला, हा PQ काढला, बरोबर आहे. along the same line असेल किंवा vectors are parallel to each other, vector AB and vector PQ are parallel to each other, then also the vector are called as collinear vectors. Parallel. मग मला सांगा जर मी या ठिकाणी असा हा वेक्टर A काढला, हा वेक्टर B काढला, बरोबर, आणि वेक्टर C, बरोबर, सेम डायरेक्शन vector A, vector B and vector C can be called as collinear vectors, can be called as collinear vectors if the vectors are parallel to each other or vectors are parallel to the same line, okay, same line, then the vectors can be called as collinear vectors. Then coplanar vectors, coplane, same plane. हे व्हाईट बोर्डचं एक प्लेनच आहे ना. जर या व्हाईट बोर्डला पूर्ण याला जर एक प्लेन घेतला तर प्रत्येक वेक्टर शेवटी या प्लेनवरच आहे. या बोर्डमध्ये तुम्ही जेवढे काही वेक्टर्स या बोर्डवर दिसत आहे या व्हाईट बोर्डला जर एक प्लेन घेतला, बरोबर आहे काय, ऑल वेक्टर्स आर कोप्लेनर वेक्टर्स आर दोज वेक्टर्स इफ वेक्टर lies in the same plane, वेक्टर lies in the same plane. सपोज हा मी एक प्लेन घेतला, हा काय घेतला मी प्लेन घेतला, बरोबर. या प्लेन मध्ये हा वेक्टर ए आहे, हा सपोज वेक्टर बी दाखवला, हा वेक्टर सी दाखवला. ऑल these vectors lies in the same plane, so vector A, vector B, vector C are called as coplanar vectors if vectors lies in the same plane. सपोज आता हे जे व्हाईट बोर्ड आहे, ठीक आहे, याला परपेंडिक्युलर हा दुसरा प्लेन झाला, बरं. याच्यावर जर मी लाईन फाडल्या तर मग हे वेक्टर तर ठीक आहे ABC आहे, पण याच्यावर जर मी वेक्टर D काढला तर मला सांगा हा व्हर्टिकल प्लेन झाला, हा हॉरिझॉन्टल प्लेन झाला आणि याच्या वेक्टर D काढला तर मग वेक्टर D हा याच्यासोबत कोप्लेनर आहे का, नाही. कोप्लेनर आहे का वेक्टर D. तर या व्हाईट पेपरवर मी असा वरती काढला, बरोबर आहे का, हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे, हा व्हर्टिकल प्लेन आहे, बरोबर आहे. या प्लेन मध्ये वेक्टर हे कोप्लेनर आहे, पण याच्यावर जर काढला, बरोबर, वेक्टर, तर वेक्टर D, suppose vector D on this horizontal plane is not coplanar with the vector A, vector B and vector C. Vector A, vector B and vector C lies in the same plane. Collinear vector if the vectors are parallel to each other, coplanar vector if the vectors lies in the same plane, then the vectors are called as coplanar vectors. ह्या काही बेसिक टर्मिनॉलॉजी व्हेक्टर्स या चॅप्टर मध्ये.